कोण सांगणार? कोण सांगणार? सांग. प्रायमरी और चाइल्डहुड सोशलायझेशन तुम्हाला मी वाचायला पण दिलंय. ते वाचून घेऊन तुम्हाला समजलं पाहिजे आणि तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. हा टास्क मी तुम्हाला दिला होता. आता हा टास्क मी दिला कशासाठी? तर नुसतं परीक्षा पास व्हायच्या नाहीयेत आपल्याला. परीक्षा पास झाल्यावर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर होणार आहात ना. त्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर मग हा सेल्फ स्टडीचा भाग कशासाठी असतो? जे छोटे छोटे आणि सिंपल टॉपिक आहेत ते तुम्ही आधी समजून घ्यायचं, ते वाचायचे. त्या वाचण्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. प्रत्येक शब्द कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये लिहिला गेला आहे, बोलला गेला आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि त्यामध्ये अजून तुमचं इंटरव्हेन्शन करून ते तुमचे इनोव्हेशन तुम्ही त्या विषयाशी एखादं एक्झाम्पल देऊ शकता, एखादी घटना सांगू शकता किंवा तुमचे स्वतःचे अनुभव तुम्ही एक्सप्रेस करू शकता. अशा अनेक गोष्टी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये ऍड करायच्या असतात. सो बेटर वे की तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास केला, जे मी लेक्चर देते मी सांगते म्हणून तेच योग्य असेल, तुम्ही परत वाचा. माझ्याकडून काही सुटू शकतो किंवा अजून एक्स्ट्रा ऍड होऊ शकतो तर तसं तुम्ही पण करू शकता. सो हा बेटर वे आहे अभ्यास करणे. ठीक आहे. सो आता प्रायमरी और चाइल्डहुड सोशलायझेशन मध्ये ह्यालाच बेसिक किंवा अर्ली सोशलायझेशन सुद्धा म्हणतात. बेसिक म्हणजे मूलभूत, अर्ली म्हणजे सुरुवातीच्या काळात. हे सिग्निफाय करतं ओव्हररायडिंग जे इम्पॉर्टन्स आहे चाइल्डहुड पिरियडचं, त्याला सिग्निफाय करते फॉर सोशलायझेशन करिता. आता खूप साऱ्या पर्सनॅलिटी ज्या आहेत इंडिव्हिज्युअलचा तयार झालेला फोर्स आहे त्या पिरियड इन लाईफ मध्ये. सोशलायझेशन जे आहे ह्या प्रायमरी किंवा चाइल्डहुड स्टेज मधलं किंवा त्या लाईफ मध्ये, तर हे एक लँडमार्क आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पहिलीच पायरी जर आपली क्लिअर नसली तर पुढचं आपल्याला कळत नाही. जे लहानपणामध्ये जे बिंबवलं तेच योग्य, आई वडिलांनी जे सांगितलं तेच योग्य असं मुलांना वाटत असतं. तर ते वय जे आहे हे खूप प्रायमरी एज आहे, खूप बेसिक आहे, खूप फंडामेंटल आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणून त्याला लँडमार्क असं म्हटलंय. विदाउट इट वुड बी सीज टू बिकम सोशल बीइंग. ह्याशिवाय आपण चांगले ह्युमन बीइंग होऊ शकत नाही. जर ह्या वयामध्ये किंवा ह्या स्टेजमध्ये जे आपल्याला सांगितलं, जे आपण शिकलो, जे आपण बघितलं, जे आपण अनुकरण केलं तेच आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पुढे कारणीभूत असणार आहे. दुसरं आहे सेकंडरी और ऍडल्ट सोशलायझेशन. याच्यामध्ये काय नेमकं म्हणायचं? ही सेकंड स्टेज आहे. लहानपण संपलं. सेकंड स्टेज मध्ये आपण काय करतोय सांगा? सेकंड स्टेज मध्ये आपण काय करतो? सेकंडरी और ऍडल्ट स्टेज. काय सांगताय ना? सिंपल आहे. आता ही नेसेसिएटेड आहे. जेव्हा इंडिव्हिज्युअल्स काही नवीन रोल्स आयुष्यामध्ये घेतात, पहिली स्टेज तर संपली. आता नवीन नवीन रोल्स, नवीन नवीन जबाबदाऱ्या आपल्याला ऍडल्टहुड मध्ये मिळत असतात. रिओरिएंटेशन होत असतं स्वतःच. आता हे जेव्हा स्वतःचं रिओरिएंटेशन करतो हे कशाच्या आधारावर होतं? तर त्यांचे जे काही बदल आहे सोशल स्टेटसेस मधले, म्हणजे समाजातला जो दर्जा आहे त्या इंडिव्हिज्युअलचा त्याच्यामध्ये आता बदल होताना दिसून येतात आणि जबाबदाऱ्या, भूमिका ज्या आहेत त्या सुद्धा बदलताना दिसून येतात त्या स्टेजमध्ये. आता स्टार्टिंग मरायटल लाईफ. आता ऍडल्टहुड मध्ये आलं, पण आपलं सेकंडरी आणि चाइल्डहुडची स्टेज संपली, लग्न झाले. ठीक आहे. लग्न झाल्यावर पती पत्नीच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्याची कर्तव्य पार पाडायला लागतात. हे स्टार्टिंग मरायटल लाईफ म्हणजे वैवाहिक जीवनाची सुरुवात. आता सोशलायझेशन प्रोसेस जी आहे या स्टेज मधली, तर हे कधी कधी इन्सेन्स असतं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर फ्रेश कॉलेज ग्रॅज्युएट एंटरिंग द वर्ल्ड ऑफ वर्क टू स्टार्ट देअर फर्स्ट जॉब. जस्ट ग्रॅज्युएट झालो, आपलं शिक्षण कंप्लीट झालं आणि आपण जॉबच्या प्रयत्नात आहोत. गुड मॉर्निंग. जॉबच्या प्रयत्नात आहोत म्हणजे मला सांग की आपण शिक्षण कशासाठी घेतो? तर आपलं नॉलेज एन्हान्स करण्यासाठी, आपण चांगलं व्यक्तिमत्व घडावं याच्यासाठी.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शिक्षण आपण नंतर घेतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपला फोकस असतो की आपल्याला चांगला जॉब मिळावा, आपल्याला चांगली नोकरी मिळावी. बरोबर. आता ही जी नोकरी मिळवणं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचं जो क्रायटेरिया आहे शिक्षणाचा तो तर फुलफिल केला पाहिजे. तो जेव्हा फुलफिल करतो आणि ऍक्च्युली आपण जॉब लाईफ मध्ये एंटर करतो त्यावेळचं हे सोशलायझेशन दिलंय. वर्ल्ड ऑफ वर्क टू स्टार्ट देअर फर्स्ट जॉब. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये नवीन रोल्स येतात आणि ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून आपण नवीन नवीन जबाबदाऱ्या घेतो, वेगवेगळ्या भूमिका पार पडतो, स्वतःचं रिओरिएंटेशन करतो की जो काही बदल घडतोय तो आपल्याला एक्सेप्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण सोशल स्टेटसला जास्त महत्व देतो. ठीक आहे. तिसरं घ्या, रिसोशलायझेशन अँड डिसोशलायझेशन. रिसोशलायझेशन अँड डिसोशलायझेशन, RE. काल मी तुम्हाला लिहून दिले ते बुलेट. सांगा म्हणजे काय? विसमाजीकरण आणि पुनर्समाजीकरण. यामध्ये काय? आता ह्या स्टेजमध्ये माणसांच्या आयुष्यामध्ये जसं ते वेगवेगळ्या स्टेजेस मधनं जात असतात, आयुष्यामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतात. रिसोशलायझेशनची जी गरज आहे आणि डिसोशलायझेशनची गरज हे ह्या स्टेजमध्ये दिसून येते. आता रिसोशलायझेशन म्हणजे काय? तर ह्याचा अर्थ अडॉप्शन बाय adults of radically different norms and lifestyles that are more or less completely dissimilar to the previous norms and values. म्हणजे बघा, रिसोशलायझेशन म्हणजे आपण काही गोष्टी आत्मसात करतो, अडॉप्ट करतो ऍडल्टच्या द्वारे, ज्या रॅडिकली वेगवेगळे नॉर्म्स त्याच्यामध्ये असतात आणि आयुष्याचे वेगवेगळे मार्ग सुद्धा असतात. जास्तीत जास्त आणि कमीत कमी जर बघितलं तर हे जास्तीत जास्त डिसिमिलर पण असू शकतात किंवा जास्तीत जास्त हे सिमिलर म्हणजे कम्प्लिटली हे डिसिमिलर असू शकतात, त्याच्यामध्ये कमी जास्त पण असू शकतात. पण हे डिसिमिलर कशासाठी आहे तर आधीचे प्रिव्हियसचे नॉर्म्स आणि व्हॅल्यूज जे आहे, फॉर एक्झाम्पल की आपल्या जनरेशनने आपल्या आधीच्या पिढ्यांनी काही नॉर्म्स व्हॅल्यूज ठरवलेल्या आहे, त्या नॉर्म्स आणि व्हॅल्यूजशी आज आपण सहमत आहोत की नाही, तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त सहमत असू शकतो आणि जास्तीत जास्त सहमत नसू पण शकतो. हे तुम्ही काय अडॉप्ट करताय त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता हे झालं रिसोशलायझेशन. आता येऊया डिसोशलायझेशन. आता हे टिपिकली कसं प्रिसिड करतात? रिसोशलायझेशन. डिसोशलायझेशन टिपिकली प्रिसिड रिसोशलायझेशन. इथे रेफर केलं जातं इंडिव्हिज्युअल त्यांच्या फॉर्मर लाईफस्टाईल आहे, त्याचं स्ट्रिपिंग आहे, बिलीफ्स आहे, व्हॅल्यूज आहे, ऍटिट्यूड्स आहे, जेणेकरून ते टेकअप करू शकतात इतर पार्शली किंवा टोटली ज्या नवीन स्टाईल्स आहेत, जे नवीन स्टाईल्स किंवा नवीन लाईफस्टाईल ऍटिट्यूड व्हॅल्यूज आहे हे अर्ध्या प्रमाणात, पार्शली म्हणजे अर्ध्या प्रमाणामध्ये. फॉर एक्झाम्पल पार्शली या शब्दाचं उदाहरण देताना आपण जे ब्लाइंड इंडिव्हिज्युअल्स असतात ज्यांना दिसत नाही, त्यामध्ये ही वेगवेगळे टाईप आहे. दोन्ही डोळ्यांनी अजिबातच दिसत नाही तर त्याला कम्प्लीट ब्लाइंड म्हणतात. एका डोळ्यांनी दिसतं एका डोळ्यांनी दिसत नाही त्याला पार्शली ब्लाइंड म्हणतात. हे अर्थ प्रमाण. तर पार्शली शब्दाचा हा याच्यामध्ये तुम्ही अर्थ समजून घ्या. आता पार्शली म्हटलेलं आहे तर ज्या काही जे काही इंडिव्हिज्युअल ते फॉर्मल लाईफस्टाईल, बिलीफ, व्हॅल्यूज, ऍटिट्यूड्स असू शकतं त्यांच्याकडे नवीन पद्धतीचं, पार्शली किंवा टोटली नवीन स्टाईल पण ती आत्मसात करू शकतात, नवीन ऍटिट्यूड असतात आणि नवीन व्हॅल्यूज सुद्धा ते स्वीकारू शकतात पूर्णपणे, अंशतः किंवा पूर्णपणे. ह्याला म्हणतात रिसोशलायझेशन आणि डिसोशलायझेशन. नेक्स्ट, अँटिसिपेटरी सोशलायझेशन. अँटिसिपेटरी सोशलायझेशन. ANTICIPATORY. Anticipatory socialization.
लिहिलं अँटिसिपेटरी. आता अँटिसिपेटरी ह्या शब्दाचा जर आपण म्हटलं तर अँटिसिपेटरी म्हणजे एक्स्ट्राची किंवा आगाऊ असा हा शब्द आपण म्हणतो. आता अँटिसिपेटरी सोशलायझेशन कशाला रेफर करतं, तर जी काही प्रक्रिया आहे ऍडजस्टमेंट अँड अडॅप्टेशनची त्याला रेफर करतं. कारण ही जी स्टेज आहे ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आणि अडॅप्टेशन हे मोठ्या प्रमाणात ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल हा प्रयत्न करत असतो काहीतरी नवीन शिकण्याचा आणि इंटरनलाइज करण्याचा. ज्या काही नवीन भूमिका, नवीन व्हॅल्यूज, ॲटिट्यूड्स आणि स्किल्स त्याला आलेल्या आहेत त्या. आता ॲटिट्यूड, भूमिका, व्हॅल्यूज ह्या कशाचा, तर जो सोशल स्टेटस किंवा ऑक्युपेशन आहे ज्याच्यासाठी ते लाईकली रिक्रूट करू शकतात फ्युचरमध्ये. रिक्रूट इन द फ्युचर म्हणजे सामाजिक स्थिती किंवा व्यवसायाची भूमिका ह्यामध्ये जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये व्यक्ती काय करतो तर त्याचे वेगवेगळे रोल्स, व्हॅल्यूज, ॲटिट्यूड, कौशल्य हे तो माहीत करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि भविष्यामध्ये हेच व्हॅल्यूज, ॲटिट्यूड तो रिक्रूट करण्याचा, त्याच्या आयुष्यामध्ये रिक्रूट करण्याचा प्रयत्न करतो. ह्याला म्हणतात अँटिसिपेटरी सोशलायझेशन. नाव रिव्हर्स सोशलायझेशन, REVERSE. रिव्हर्स सोशलायझेशन, REVERSE. REVERSE, reverse socialization, SOCIALIZATION, reverse. आता रिव्हर्स सोशलायझेशन रेफर कशाला करतात, तर ही एक प्रोसेस आहे. इट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन. इट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन जिथे डॉमिनंट सोशलायझिंग पर्सन्स जे आहे, फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स, इथे आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, प्रोसेस ऑफ सोशलायझेशन जिथे डॉमिनंट सोशलायझिंग पर्सन्स असतात. आता डॉमिनंट सोशलायझिंग पर्सन्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल इथे पेरेंट्स चा एक्झाम दिला आहे, हॅपन टू बी इन नीड ऑफ बीइंग सोशलाइज देमसेल्फ बाय दोज whom they socialize such as children. म्हणजे काय, तर पालक मुलांसारखं सामाजिक ते करतात आणि त्यांच्याद्वारे स्वतःचं सामाजिकरण करण्याची त्यांना आवश्यकता सुद्धा असते. This is called types of socialization. First, primary or childhood socialization. Secondary or adulthood socialization. Pre-socialization and desocialization. Anticipatory socialization आणि reverse socialization. Okay, that's it. Now, please note down agencies of socialization. Agencies of socialization. Agencies of socialization. सांगा बरं कुठल्या एजन्सीज आहेत सोशलायझेशनच्या. एजन्सीज ऑफ सोशलायझेशन. आता वेगवेगळ्या एजन्सीज आहे सोशलायझेशनच्या. एक लाईफ लॉंग प्रोसेस आहे जी सुरुवात होते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, बर्थ टू एंड. लिहून घ्या मुद्दा, बर्थ टू एंड ही सुरुवात होते. आता ही जी प्रक्रिया आहे सोशलायझेशनची, जसं आपण म्हणतो की ही
निरंतर चालणारी, आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. आता आयुष्य कुठून कुठून सुरू होतं तर जन्मापासून, आयुष्य कधी संपतं तर मृत्यूपर्यंत. विथ इट इज ॲज सेड टू ऑकर टू 2 phases. तरी पण ह्याच्यामध्ये 2 फेजेस सांगितल्या, पहिली प्रायमरी आणि दुसरी सेकंडरी. आता प्रायमरी स्टेज डिनोट करतं सोशलायझेशनला. आता सोशलायझेशनला डिनोट करतं म्हणजे कुठली स्टेज आहे तर इन्फन्सी आणि चाइल्डहुड. बरोबर, इन्फन्सी आणि चाइल्डहुड म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतो ती स्टेज आणि त्याचं बालपण. ड्युरिंग त्या दरम्यान काय होतं, चाइल्ड जो आहे, मूल जे आहे ते अक्वायर करतो, बऱ्याच गोष्टी आत्मसात करतो, ज्या मोस्ट इंटेन्स असतात, मोस्ट इंटेन्स फॉर्मच्या स्वरूपामध्ये असतात, कल्चरल लर्निंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. जे बालपणाचा करण्याचा अर्थ, त्यामध्ये मूल सांस्कृतिक शिक्षणाचं सर्वात जास्त इंटेन्स स्वरूप प्राप्त करतो. म्हणजे कुटुंबामध्ये काय घडतंय ते तो बघतो, तो ते आत्मसात करतो. ठीक आहे. आता सेकंडरी सोशलायझेशन मॅपअप करतं पिरियड मध्ये, त्या काळामध्ये नंतर चाइल्डहुड. म्हणजे चाइल्डहुड नंतरचा जो काळ आहे त्याला म्हणतात सेकंडरी सोशलायझेशन. त्यामध्ये ॲडल्ट जेव्हा रिसीव्ह करतात, ते मूल ॲडल्ट मूल जे आहे काही ट्रेनिंग रिसीव्ह करतात इन्स्टिट्यूशन आणि फॉर्मल सेटिंग. फॉर एक्झाम्पल शाळा, म्हणजे घर आणि शेजाऱ्याच्या बाहेर निघालेलं मूल सगळ्यात आधी कुठे जातं, शाळेमध्ये गेलं जातं, आणि त्या शाळेमध्ये त्याला फॉर्मल सेटिंग किंवा इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग असं मिळत असतं. ॲडल्ट सोशलायझेशन हे ॲडल्टहुड जेव्हा इंडिव्हिज्युअल अडॉप्ट करतं नवीन नवीन रोल्स. फॉर एक्झाम्पल ॲज अ हजबंड किंवा ॲज अ वाईफ, एम्प्लॉई, एक्सेट्रा. जसं मी मगाशी सांगितलं सेकंडरी किंवा ॲडल्ट सोशलायझेशन मध्ये, तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या एजन्सीज आहेत ह्याच्यामध्ये नवीन रोल आपण अडॉप्ट करत असतो जेव्हा आपण ॲडल्टहुड मध्ये येतो. त्या काळामध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून आपल्याला कन्सिडर केलं जातं, कारण आपल्याला जॉब मिळालेला असतो. आपलं जर लग्न झालेलं असेल तर मुलगी असेल तर त्यांना बायकोची भूमिका मिळते, मुलाला नवऱ्याची भूमिका मिळते. तर हे आपण अडॉप्ट करत असतो. आता सोशलायझेशन हे जे आहे हे आयसोलेशन अजिबात घेत नाही. सोशलायझेशन मध्ये आयसोलेशनला थारा नाही, जागा नाही. जे इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत ते क्रिएट करतात एक सोशल इन्व्हायरमेंट, जे की आपल्या सोशलायझेशनसाठी अतिशय महत्वाचं आहे. बरोबर, सोशल इन्व्हायरमेंट क्रिएट करतो, पण कशासाठी तर सोशलायझेशन पुढे कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी. आता थ्रू दिस एजन्सीज, ह्या वेगवेगळ्या ज्या सोशलायझेशनच्या एजन्सीज आहे, ह्या एजन्सीच्या माध्यमातून आपण शिकतो आणि इनकॉर्पोरेट करतो नवीन नवीन व्हॅल्यूज आणि नॉर्म्स बरोबर, ज्या आपल्या कल्चरली आपल्याला मिळाल्या त्याचं अंतर्भूतकरण आपण करतो. आता हे अकाउंट सुद्धा आहे आपल्या पोझिशन्स करिता इन द सोशल स्ट्रक्चर विथ रिस्पेक्ट टू क्लास. तुमचा वर्ग, रेस आणि जेंडर. वर्ग, वंश आणि लिंग. वर्ग, वंश आणि लिंग, हे 3 शब्द इथं महत्वाचे आहेत. हे अकाउंट आहे आपल्या पोझिशन करिता इन द सोशल स्ट्रक्चर विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू क्लास, रेस आणि जेंडर. आता ह्याच्यानुसार म्हणजे वर्ग, वंश आणि लिंगानुसार आपल्या सवयी असतात, आपल्याकडे स्किल्स असतात, बिलीफ्स असतात, स्टँडर्ड सुद्धा आहेत जजमेंटचे, जे अक्वायर्ड केले जातात थ्रू सोशलायझेशन. तेच आपल्याला सक्षम करतात ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बनण्यासाठी, आणि फंक्शनल मेंबर सुद्धा होतो आपण सोसायटीच्या माध्यमात. दॅट्स इट. ठीक आहे. आता वेगवेगळ्या एजन्सीज इथे क्लासिफाईड केलेल्या आहे, फॉर्मल, इनफॉर्मल, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह किंवा प्रायमरी, सेकंडरी. लिहून घ्या. व्हेरियस एजन्सीज कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉर्मल अँड इनफॉर्मल, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह किंवा प्रायमरी और सेकंडरी. लिहून. हा थोडासा किचकट भाग आहे, समजून घ्यायला थोडंसं लक्ष तुम्हाला द्यायला लागेल. फॉर्मल, इनफॉर्मल, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह किंवा प्रायमरी, सेकंडरी. तथापि तिकडे असं कुठलंही क्लिअर डिमार्केशन नाहीये त्यांच्यासाठी, जे खूपच इंटर रिलेटेड आहे. ठीक आहे. तथापि आपण असं एक्झामिन करू शकतो 3 लेवलला. 3 लेवल कुठले, मायक्रो, मेसो आणि मॅक्रो. सो हे आहे लेवल ऑफ सोशलायझेशन. हे आता आपल्याला शिकायचं आहे.
Please note down levels of socialization. पहिलं लिहा मायक्रो, MICRO. स्पेलिंग आय आणि ए चा फरक आहे बरं का. लिहा MICRO, मायक्रो लेवल ऑफ सोशलायझेशन. दुसरं लिहा मेझो, MESO, मेझो लेवल ऑफ सोशलायझेशन. आणि तिसरं लिहा मॅक्रो, MACRO, मॅक्रो लेवल ऑफ सोशलायझेशन. ह्या सोशलायझेशनच्या 3 अत्यंत महत्त्वाच्या स्टेजेस आहेत. अत्यंत महत्त्वाच्या स्टेजेस या सोशलायझेशनच्या आहेत. आता सगळ्यात आधी आपण घेऊया मायक्रो, MICRO. हे तुम्हाला लिहून दिलंय सगळं, ठीक आहे. मायक्रो मध्ये सगळ्यात आधी येतं मायक्रो बर का, ICRO, MICRO. ह्याच्यामध्ये येतं फॅमिली. लिहून घ्या पटकन पटापट. फॅमिली, पीअर ग्रुप, पीअर ग्रुप. तिसरं आहे नेबरहुड, ज्याला आपण म्हणतो शेजार. हे 3 जे आहेत ते प्रायमरी आहे की नाही, 3 जे पार्ट आहे फॅमिली, पीअर ग्रुप आणि नेबर, हे मायक्रो लेवल सोशलायझेशन मध्ये कन्सिडर होतात. कारण हे सुरुवात आहे छोट्या छोट्या मिश्रणांची. ते आपल्याला डिटेल मध्ये शिकायचं. झालं की सांगा. आता जेव्हा आपण वेगवेगळे लेवल शिकतो सोशलायझेशनचे, त्यातला पहिला आपण शिकणार आहोत मायक्रो. त्यावेळी नेमकं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मायक्रो लेवलमध्ये फॅमिली, पीअर ग्रुप आणि नेबर. फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब. ज्यावेळी आपला जन्म होतो त्या एका कुटुंबात होतो आणि तिथनं आपण ऍक्च्युअल इनफॉर्मल लर्निंगची सुरुवात करतो. तर इनफॉर्मल लर्निंग मध्ये कल्चर, व्हॅल्यूज, ॲटिट्यूड हे सगळं आपण तिथं शिकत असतो. त्यानंतर आपला पीअर ग्रुप येतो. आता पीअर ग्रुप मध्ये ऑलमोस्ट असं म्हटलं जातात की आपल्या वयाचा जो ग्रुप आहे तो. आता वयाच्या ग्रुप मध्ये आपण कन्सिडर केलं तर शाळेतले मेट्स, आपले फ्रेंड, शेजार पाजारी असणारे मित्र, हे आपलं पीअर ग्रुप मध्ये कन्सिडर करू शकतो. आणि तिसरं जे आहे ते आहे नेबरहुड, म्हणजे शेजार. सो पीअर आणि नेबर मध्ये थोडंसं साम्य असू शकतं. कशासाठी, पीअरचं थोडा भाग नेबर मध्ये सुद्धा आहे. आता मायक्रो लेवलचं जे सोशलायझेशन आहे, ही पहिली लेवल आहे सोशलायझेशन. त्याचं डिस्क्रिप्शन आपण करणार आहे.
हे छोट्या गटाला इंटेल करतं. छोट्या छोट्या गटांबरोबर इंटरॅक्शन आपलं इथे होत असतं. आणि ही स्टेज आपल्याला कम्युनिटीच्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा कन्सिडर करायची असते, जे की मी तुम्हाला पूर्वी शिकवलेलं आहे. आता ही जी लेवल आहे व्हायटल आहे, कारण काय, इथं फेस टू फेस इंटरॅक्शन होत असतात. इंटेन्स आणि इंटिमेट इंटरॅक्शनचे फॉर्म सुद्धा ह्याच्यामध्ये असतात, जे बेसिक फॉर्मेशन असतं. आता रोल जो इथे प्ले केला जातो फॅमिलीच्या द्वारे, पीअर ग्रुपच्या द्वारे आणि नेबरहुडच्या द्वारे, हा डिस्कस केला गेला आहे ह्या पार्ट मध्ये. सगळ्यात आधी घेऊया आपण फॅमिली. आता हे पहिलं आणि फोरमोस्ट एजन्सी आहे सोशलायझेशनची. ही रिगार्डेड आहे काय म्हणून, तर क्रॅडल ऑफ सोशल व्हर्च्यूज म्हणून. क्रॅडल ऑफ सोशल व्हर्च्यूज म्हणजे काय, तर सामाजिक सद्गुणांचं पाळणाघर. लिहून घ्या, क्रॅडल ऑफ सोशल व्हर्च्यू परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. फॅमिलीला काय म्हटलं आहे, क्रॅडल ऑफ सोशल व्हर्च्यूज म्हणजे काय, सामाजिक सद्गुणांचं पाळणाघर. लिहिलं. आता यंग चाइल्डचं रिलेशनशिप जे आहे त्याच्या कुटुंबाबरोबर, हे एक खूपच महत्वाचं आणि खूप सिग्निफिकंट, फेटफुल आणि डिटरमाइन इन्फ्लुएन्सेस आहेत जे चाइल्डवर होतात. म्हणजे सामाजिकरणाची पहिली आणि प्रमुख संस्था कुशाला म्हटलं आहे, कुटुंबाला. सामाजिक सद्गुणाचं पाळणाघर कुणाला म्हटलं आहे, कुटुंबाला. एवढं जरी लक्षात ठेवलंय तरी बस आहे, कारण ह्याचा इन्फ्लुएन्स घेऊन चाइल्ड वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. आता इथं जो लहान मूल आहे त्याचं ओरिएंटेशन कशासाठी होत आहे, तर केअर करण्यासाठी. व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूजची इथे काळजी घ्यायची, जेणेकरून मूल चांगली गुण शिकेल. कारण इथं म्हटलंय ना, सामाजिक सद्गुणांचं पाळणाघर म्हणजे काय, तर कुटुंब. ह्याच्यामध्ये कॉपरेशन, टॉलरन्स, सेल्फ सॅक्रिफाईस, लव्ह आणि अफेक्शन. म्हणजे बघा, हे जे शब्द आहे, कॉपरेशन म्हणजे सहकार्याची भावना. हे जर आपल्या कुटुंबातले मेंबर एकमेकाला सहकार्य करत असतील तर तेच मूल अडॉप्ट करणार आहे. टॉलरन्स करत असतील की काही गोष्टी आपण सहिष्णुतेने हँडल करायच्या आहे, त्या मूल इथे शिकणार आहे. आत्मत्याग, प्रेम, वात्सल्य, ही जी सगळी मूल्य, ह्या सगळ्यांची सगळ्या मूल्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून मुलाला त्यातनं काहीतरी चांगलं शिकता येईल आणि अभिमुखता येथे दिसून येईल मुलांना. आता मुलांपर्यंत संस्कृती जर जी आहे ती प्रसारित जर केली करण्यासाठी कुटुंब हे पहिलं माध्यम. म्हणजे मुलाचं ते मुलांपर्यंत जे कल्चर आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे, त्या ट्रान्सफर करण्यासाठी कुटुंब जे आहे हे पहिलं माध्यम आहे. आणि ते पहिलं माध्यम म्हणूनच सोशलायझेशनच्या प्रक्रियेचे काम करतं. आता कुटुंब, जिथं कुटुंबातली सदस्य एकमेकांशी संवाद साधत असेल तर संवाद साधताना आपलं मूलभूत वर्तन कसं असलं पाहिजे, आपली पद्धती कसली असली पाहिजे, सवयी, दृष्टिकोन, चालीरीती, परंपरा, हे त्या कम्युनिकेशनच्याच माध्यमातून शिकत असणं. ते कसं असलं पाहिजे त्याचा विचार आपण खूप प्रामुख्याने केला गेला पाहिजे. आता फॅमिलीमध्ये इन्स्टिल करतात ते स्वतःला त्यांच्या बेसिक आणि डिझायरेबल जे सोशल ॲटिट्यूड्स आहेत ते, आणि मोल्ड करतात त्या मॅनरमध्ये जे सूट करतं फॅमिलीच्या स्टेटसला. आता फॅमिलीच्या स्टेटसनुसार, रेप्युटेशननुसार आणि साईकनुसार ॲटिट्यूड जे आहे, सोशल ॲटिट्यूड, ते आपल्याला थोडे मोल्ड केले पाहिजे, थोडे बदलायला पाहिजे, जे काही डिझायरेबल सोशल ॲटिट्यूड्स आहेत त्यानुसार. ठीक आहे. इथे फॅमिली जे डिटरमाइन करतं चाइल्डचा रेस, लँग्वेज, रिलिजन, क्लास आणि पॉलिटिकल अफिलिएशन. म्हणजे बघा, मुलाला कुटुंबाकडून काय मिळत असतं बाय बर्थ, तर वंश, भाषा, धर्म, वर्ग आणि पॉलिटिकल अफिलिएशन म्हणजे राजकीय संलग्नता. जर एखाद्या मुलाचं कुटुंब राजकीय अफिलिएशन असेल तर वारसानुसार जे काही आहे, ज्याला आपण मोनोपॉली, ओके, त्यानुसार ते पॉलिटिकल जो बॅकग्राऊंड आहे त्या मुलाला मिळत असतो. कौटुंबिक स्थिती, प्रतिष्ठा, मान, हे ह्याला अनुरूप असणारं, ह्याच्याशी रिलेटेड कुटुंब मध्ये मुलाला हे सगळं मिळत असतं. आणि सामाजिकरणाची ही जी प्रक्रिया ह्या स्तरावरती
अनौपचारिक राहतं. म्हणजे प्रोसेस ऑफ सोशलायझेशन इनफॉर्मल ॲज इज लिव्ह. ऑफकोर्स हे इनफॉर्मल आहे. फॉर्मल तर आपण शाळेपासून सुरुवात करतो. ठीक आहे. नाव सेकंड स्टेज पिअर ग्रुप. 3 मुद्दे सांगितले होते मायक्रो लेवलच्या सोशलायझेशन मध्ये. फॅमिली, पिअर ग्रुप आणि नेबरहुड. इथे छोट्या छोट्या लेवलला काम केलं जातं. म्हणजे हे छोट्या ग्रुप बरोबर इंटरॅक्शन असेल. लिहा पिअर ग्रुप. PEER. पिअर ग्रुप. सांगा बरं पिअर ग्रुप म्हणजे काय? पिअर ग्रुप म्हणजे काय? पिअर ग्रुप तुम्ही सांगितला की अजून एक हा जो गट आहे पिअर गट हा इन्फ्लुएन्स करतो चाइल्डवर. जे ट्रेस केल्या जातात फ्रॉम टाइम टू टाइम. चाइल्ड वयाच्या 3ऱ्या वर्षापासून की किंवा ते एकमेकांबरोबर मिळेल म्हणजे जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात किंवा इतरांबरोबर फ्रेंडशिप करतात, इतरांबरोबर खेळतात त्यांच्या वयोगटामध्ये. आता ह्याच्यामध्ये 1-2 वर्षाचा फरक असू शकतो. जर मूल 3 वर्षाचं असेल तर शेजारी 4-5 वर्षाचं मूल असेल तर त्यासोबत सुद्धा ते मूल खेळू शकतं. त्याला म्हणतात पिअर ग्रुप. पण मोस्टली इथं असं कन्सिडर केलं आहे की सेम एज ग्रुप. त्या सेम एज ग्रुपमध्ये 1-2 वर्षाचा फरक इकडे तिकडे असू शकतो. ठीक आहे. ते 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जेव्हा तो सुरुवात करतो एकमेकांबरोबर, लोकांबरोबर, आपल्या घराच्या व्यतिरिक्त आउटसाइड द फॅमिली, आउटसाइड द इमिजिएट फॅमिली, म्हणजे त्वरित आपण कुटुंबाच्या बाहेर पडतो, आपण घराच्या बाहेर पाय ठेवतो, आपला शेजार असतो की नाही, शेजारी राहणारी लोक असतात, म्हणून त्यांना इमिजिएट इंटरॅक्शन ग्रुप असं म्हटलंय. त्याला पिअर ग्रुप सुद्धा म्हणतो. हे ओव्हर शॅडो करतो पॅरेंटल इन्फ्लुएन्स ॲज टाइम गोज ऑन, स्पेशली इन द ॲडोलसंट स्टेज. म्हणजे काय तर पौगंडावस्थेतला हा जो काळ आहे जसं पुढे जातो तसंच पालकांच्या प्रभावाची छाया ही मुलांवर पडत असतं. ओव्हर शॅडोज द पॅरेंटल इन्फ्लुएन्स ॲज टाइम गोज ऑन, स्पेशली इन द ॲडोलसंट स्टेज. पिअर अँड पिअर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज ह्या अतिशय महत्वाच्या असतात त्या इंडिव्हिज्युअलला ड्युरिंग ॲडोलसन्स. म्हणजे काय तर जे क्रियाकलाप आहे समवयस्क केंद्रित लोकांचं किंवा खेळणं ज्याला आपण म्हणतो किंवा शेअरिंग, हे अधिक महत्वाचं त्या व्यक्तीसाठी त्या चाइल्डसाठी हे बनतं. ठीक आहे. आता पिअर ग्रुपमध्ये इथं अजून मी एक्झाम्पल देऊ शकते. पिअर ग्रुप हे फक्त मुलांच्या संदर्भात नाही आहे तर मोठ्यांच्या संदर्भात सुद्धा आहे. म्हणजे मी आणि माझे शेजारी राहणारी स्त्री आहे, आमची पण मैत्री होऊ शकते, आमचं पण इंटरॅक्शन होऊ शकतं, पुरुषांचं होऊ शकतं, वयोवृद्ध माणसांचं होऊ शकतं, लहान मुलांचं देखील होऊ शकतं. म्हणजे माझ्या घरातल्या आजी असतील तर त्या शेजारच्या आजीशी चांगलं त्यांचं पडतं कारण त्यांचा सेम गट आहे, सेम अनुभव आहे, सेम रोल जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. तो हे पिअर ग्रुप जेव्हा आपण म्हणतो तर ही संकल्पना थोडी व्यापक स्वरूपामध्ये कन्सिडर करायची. ठीक आहे. आता फॅमिली द्वारे ज्या काही गोष्टी पुढे जात असतात त्या सेंटर असतात टीनेजर्सच्या सोशल ऍक्टिव्हिटीज. त्या टर्न करतात पिअर ग्रुपला कशासाठी? अफेक्शन, सिंपथी आणि अंडरस्टँडिंग. अफेक्शन म्हणजे काय, सिंपथी म्हणजे काय आणि अंडरस्टँडिंग म्हणजे काय? आता अफेक्शन म्हणजे इथे आपल्याला फील होते आपुलकी. अफेक्शन ह्या शब्दाचा मराठी अर्थ आहे आपुलकी. सिंपथीचा शब्द आहे सहानुभूती. मराठी विरामाचं रस्व दीर्घ उकार वगैरे चेक करू. ठीक आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे समजूतदारपणा. अफेक्शन, सिंपथी, अंडरस्टँडिंग, आपुलकी, सहानुभूती, समजदारपणा.
आता हा जो समवयस्क गट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी ह्या तीनच आहेत, जिथे आपल्याला अफेक्शन वाटतं एखाद्या विषयी, सहानुभूती वाटते आणि त्याला आपण समजून सुद्धा घेत असतो. आता त्यांचा जो शोध आहे आयडेंटिटी आणि ऑटोनॉमी करिता, तर हे पिअर ग्रुप जे ऍक्ट करतात ऍज अ सपोर्ट म्हणून. ठीक आहे, म्हणजे ओळख आणि स्वायत्ततेच्या शोधात हा गट असतो समवयस्क गट. आणि हा जो गट आहे त्यांना त्यांचा खूप महत्वाचा जवळचा वाटत असतो, आधार वाटत असतो त्यांचा, असं म्हटलेलं आहे. आता जेव्हापासून ऍडोल्सन्स मार्क केला जातात ऑनसेट म्हणजे puberty आणि awareness of sexuality, म्हणजे सेकंडरीकडे चाललो ना आपण तारुण्य आणि लैंगिकता किंवा लैंगिक नातेसंबंध जे आहे आयुष्यात, adolescent हा कन्सर्न करतो त्याच्या फिअर विदाउट एनी एज्युकेशन रिगार्डिंग कुठलाही संकोच ह्या किशोरवयीन मुलांमध्ये नसतो. ते कुठलाही संकोच न करता हा समवयस्क गट एकमेकांचा सल्ला घेत. आता इन्फ्लुएन्स जो आहे पेअर हा रिफ्लेक्टेड आहे डेली लाईफ ऍक्टिव्हिटीज मध्ये, टीनेजर्सच्या लाईफ त्यांचे चॉईस आहे कपड्यांचं. आता थोडा वय वाढलेलं आहे, टीनेजर्स मध्ये आलो आहोत, 12, 13, 14 वयोगट हा जो आहे त्याच्यामध्ये कपडे कोणते घालायचे चॉईस आली आहे, कपडे घालण्याची, कलरची, खाण्यापिण्याच्या सवयी, हेअरस्टाईल, हॉबीज, प्रिफरन्सेस फॉर पर्टिक्युलर टाईप ऑफ म्युझिक. आता गाणी कुठल्या प्रकारची ऐकायची ते सुद्धा चॉईस ह्या एज मध्ये डेव्हलप होत असते. म्युझिक, गेम्स कोणते खेळायचे, स्पोर्ट्स कुठला खेळायचा, हे सगळं जे आहे हा इन्फ्लुएन्स असतो पिअर ग्रुपचा, जो रिफ्लेक्ट करत असतो डे टू डे लाईफ मध्ये टीनेजर्स. परत एकदा बघा, लिहून घ्या. चॉईस ऑफ क्लोथिंग, इटिंग हॅबिट, हेअरस्टाईल, म्युझिक, गेम्स, स्पोर्ट्स, हॉबीज, प्रेफरन्सेस, सगळं ह्याच्यामध्ये येतं. ते प्राधान्य आहे सगळं. तो फॅमिली आणि पेअर ग्रुपच्या भाजीचे सांगतो. नाव नेबरहुड, NEIGHO CHBOURHOOD, नेबरहुड. लिहिलं का? लिहिलं. नेबरहुड काय असेल सांगा बरं. लिहिलं. आता नेबरहुड म्हणजे शेजार. आता हे जेव्हा शब्द फॅमिली, पिअर ग्रुप, नेबरहुड हे जे सिंपल सिंपल शब्द आपल्या कानावर पडतात किंवा वाचण्यात येतात, तर सगळ्यात आधी आपण काय करायचं, स्वतःला रिलेट करायचं, इथे स्वतःला ठेवायचं. आता नेबर हा लोकल सोशल युनिट आहे. लोकल सोशल युनिट कुणाला म्हणतात, नेबरला, जिथे एक कॉन्स्टंट इंटरॅक्शन असतं लोकांमध्ये, कारण ते खूप जवळ राहत असतात, सेम लोकॅलिटी असते म्हणून. आता जेव्हापासून नेबरहुड हे डायव्हर्स होतं, सेन्स नेबरहुड इज व्हेरी डायव्हर्स. आता नेबरहुड म्हणजे ते आपल्याच जातीची, आपल्याच धर्माची, आपल्याच विचारभावांची असेल असं नाही. ही इथे डायव्हर्सिटी असू शकते, इथे विविधता असू शकतो. आता जे मूल वाढतंय ते एक्सपोज करतं व्हेरियस कस्टम. फॉर एक्झाम्पल, मी महाराष्ट्रीयन आणि माझ्या शेजारी साऊथ इंडियन कल्चरची किंवा साऊथ इंडियन लोक राहत असेल, तर
ते दोघांची मुलं आहेत ते एक्सपोज करतात त्यांचे वेगवेगळे कस्टम्स आणि प्रॅक्टिसेस ऑक्युपेशन आणि स्किल सुद्धा ह्या सगळ्याचा सेन्स आवश्यक आहे फॉर सच टाइप्स ऑफ ऑक्युपेशन्सला कास्ट क्लास आणि रिलीजन. म्हणजे नेबरहुड जे आहे ऑक्युपेशन त्यांचं वेगळं त्यांची कास्ट वेगळी असू शकते त्यांचा क्लास वेगळा असू शकतो त्यांचं रिलीजन सुद्धा वेगळं असू शकतं तरीही ते आपले शेजारी असू शकतात मला कोणतेही रिस्ट्रिक्शन नाही. आणि शेजाऱ्यांशी आपले जर संबंध चांगले असतील आपले रोजचे त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन असेल तर एकमेकांचं कल्चर एकमेकांचे ऑक्युपेशनल स्टेट ऑक्युपेशनल हॅबिट खाण्यापिण्याच्या पद्धती सणवार साजरा करणं हे एकमेकांचे आपण लर्न करू शकतो. सोशलायझेशन मध्ये अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि ह्यातनंच आपल्याला विविधता दिसून येतो. आता जे वाढतं मूल आहे ग्रोईंग चाइल्ड आहे हे एक्सपोज करतं वेगवेगळे कस्टम्स आणि प्रॅक्टिसेस ह्या नेबरहुडच्या माध्यमातून. ठीक आहे. इथे काही व्हॅल्यूज रिअलाइज केले जातात. लोकॅलिटी आहे इंटरडिपेंडंट असतात ते आहे. आता जे लोक सेम नेबरहुड मध्ये पीपल लिव्हिंग इन द सेम नेबरहुड आर इंटरडिपेंडंट म्हणजे ते एकमेकांवर डिपेंड आहेत अवलंबून आहेत एकमेकांवर अवलंबून असतात. आता जो रेसिडेंट आहे तो सेम लोकॅलिटी आणि रिअलाइज करतो ट्रेडिशन फोकवेज आणि कस्टम सुद्धा ते सोशलाइज करतात युथला आणि मेंटेन करतात इफेक्टिव्ह सोशल कंट्रोल. कळालं का तुम्हाला नेबरहुडचं महत्व. आता लोक हे जे शेजारी राहतात हे इंटरडिपेंडंट असतात एकमेकांवर आपण अवलंबून आहे. आता समजा घरात काही इमर्जन्सी झाली घरात कोणीच नाहीये तर आपण इमिजिएट इंटरॅक्शन कोणाशी करतो आपल्या नेबरहुड आपण कॉल करतो डॉक्टर ॲम्ब्युलन्स हे ते सगळं काही इमर्जन्सी असते तर पण सगळ्यात आधी आपल्या मदतीला कोण येतो तर आपल्या शेजारी राहणारे लोक. ठीक आहे. म्हणून यांच्या बरोबरचं इंटरडिपेंडन्स जे आहे इथे महत्वाचं आहे. आता युथ जे सोशलाइज होत आहेत या पद्धतीने तर ते वेगवेगळ्या व्हॅल्यूज ट्रेडिशन सुद्धा शिकतात आपल्या कुटुंबातलं जे आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा ते शिकतात. त्याच्यात ना ते एक इफेक्टिव्ह असा सोशल कंट्रोल जो आहे तो मेंटेन करतात. ठीक आहे. हे झालं मायक्रो लेवल सोशलायझेशन. हेच म्हणजे स्मॉल ग्रुप बरोबर इंटरॅक्शन ह्याच्यामध्ये काय काय आलं कुटुंब पिअर ग्रुप आणि नेबरहुड 3 कन्सेप्ट आपण इथे शिकला. हीच संकल्पना डोक्यात ठेवून आपण सोशल प्रॉब्लेम्स बरोबर पण डील करत असतो. नाव मेजो लेवल सोशलायझेशन. मेसो MESO शाळा धर्म पण आहे कदाचित स्कूल रिलीजन आणि सोशल क्लास. ठीक आहे. 3 कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचं आहे. लिहून घ्या मेजो लेवल सोशलायझेशन. त्याला मध्यवर्ती लेवल सुद्धा मिडल लेवल ऑफ सोशलायझेशन. आणि रिलेट करा.
आता मेझो लेवलचे युनिटचे आहे सोशलायझेशनचे, हे इंटरमिजिएट आहे त्या साईजमध्ये, स्मॉलर दॅन मायक्रो लेवल. म्हणजे जी पहिली आहे मायक्रो त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे आणि मॅक्रोपेक्षा थोडी लहान. ठीक आहे, ते पुढे तुम्हाला कळेलच. जर तुम्ही डायग्रामॅटिक वेनी लिहून घेतलं असेल तर तुम्हाला ते कळेल. मेझो लेवलचे युनिट जे आहे सोशलायझेशनचे इंटरमिजिएट करतात त्याच्या आकारानुसार, स्मॉलर दॅन मॅक्रो लेवल बट लार्जर दॅन मायक्रो युनिट. ठीक आहे, पहिलं जे आपण शिकलो ती मायक्रो आहे, त्यापेक्षा थोडी मोठी आणि मॅक्रोपेक्षा थोडी लहान लेवलची, ह्यालाच आपण मिडल लेवल सुद्धा म्हणतो. तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे स्कूल. शाळा कशाला रेफर करतात? स्कूल रेंज आहे फॉर्मल एज्युकेशन, म्हणजे औपचारिक जे शिक्षण आहे ते आपण शाळेच्या माध्यमातून ऍज अन एज्युकेशन म्हणून घेऊ शकतो. आता शाळा ही कन्सिडर करतात हेटेरोजिनियस सोसायटीचे कॉमन. द स्कूल असे मुद्दे लिहून घ्यायचे परीक्षेच्या दृष्टीने. द स्कूल इज कन्सिडर्ड ॲज CONCERTED. कसं आपण आत्मसात करतो शाळेला? तर हेटेरोजिनियस सोसायटी कॉमननेस, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा, HETEROGENEOUS, HETEROGENEOUS, heterogeneous society, SOCIETY, society commonness, COMMONNESS. आपण म्हणतो विषम समाज समान. विषमता तर आहे शाळेमध्ये, कारण एकाच जाती धर्माची लोक येतात का, एकाच धर्माची लोक शाळेत येतात का, तर नाही, ते सगळे एकत्रित येतात. पण त्यांच्यामध्ये कॉमननेस काय आहे? ही एक शाळा त्यांची कॉमन आहे, म्हणून शाळेला कसं कन्सिडर केलं जातं? तर हेटेरोजिनियस सोसायटीचं कॉमननेस म्हणून. आता शाळेचे सिस्टीमचे जे फंक्शन्स आहे विदिन द सोसायटी आणि कंप्लाइज करतात त्यांच्या सोसायटीच्या डिमांड बरोबर, जे सर्व करतं, जो हेतू आहे कॅटलिस्टचा तो, जेव्हा तिकडे आवश्यकता असते एका डायनामिझमची किंवा रिफॉर्मची, तेव्हा. म्हणजेच काय? तर औपचारिक शिक्षणाच्या ज्या संस्था त्या संपूर्णपणे श्रेणीचा संदर्भ देतात. शाळेची संकल्पना काय म्हणते? तर विषम समाज समानता ही शाळेची संकल्पना अशी आहे. आता शाळाची ही जी सिस्टीम आहे, प्रणाली, ही समाजात कार्य करते आणि समाजाच्या मागणीचं पालन सुद्धा करतं. की समाजाची मागणी काय? शाळेने शिक्षण द्यावं, तिथं दिलं जातं. तर जीवन सुधारणांची आणि गतिमान चलतेची आवश्यकता असते, तेव्हा उत्प्रेरक जे असतात ती उत्प्रेरक उद्देशाच्या कार्याने, उद्देशाच्या गोलनी कार्य करतात. आता शालेय समाजीकरण जे आहे त्याच्यामुळे वाढणारी जी मुलं आहेत त्यांना शैक्षणिक अंतर्दृष्टी प्राप्त होते, आणि हे झाल्यामुळे त्यांच्या करिअर ग्रोथसाठी ते फार महत्वाचं ठरतं. त्यासोबत फक्त शैक्षणिक अंतर्दृष्टी मिळते का शाळेतनं? तर नाही, ते तर मिळते, त्याचसोबत त्यांना पंच्युअलिटी, वक्तशीरपणा काय आहे, लवचिकता काय आहे, सांघिक कार्य आणि सहकार्य काय आहे, हे सगळं शाळेच्या माध्यमातून, म्हणजे सोशल डेव्हलपमेंट जी होते त्या मुलाची ती शाळेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रमाणे होते. फॉर एक्झाम्पल, शाळेत येणारी मुलं टिफिन घेऊन जातात जेवणात, ते सगळं एकत्रित बसून खातात, ते बेंचेस डेस्क शेअर करतात, एक टीचर त्यांना शिकवतात, सगळी मुलं लक्ष देऊन सुद्धा करतात. ठीक आहे, म्हणून सांघिक कार्य, सहकार्य, लवचिकता, वक्तशीरपणा हे सगळं शाळेच्या माध्यमातून मुलांना शिकायला मिळतं, आणि ह्याच्याचमुळे त्यांचं जे सामाजिकरणाची प्रक्रिया ती अतिशय सुलभ होत जाते आणि खूप प्रभावशाली होत सुद्धा जाते. हे झालं शाळा. नेक्स्ट, रिलीजन, धर्म. धर्म
तर रिलीजन हा थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे. समाजामध्ये धर्माला धरून, जातीला धरून अनेक चुकीच्या गोष्टी घटना घडताना दिसतात. त्याचा इमाईल डरखावीने काय डिफाईन केलंय ते लिहून घ्या. आहे तसं लिहून घ्या. इमाईल डरखाईम, EMILE, इमाईल डरखाईम, DURKHEIM, defines religion as, Emile Durkheim defines religion as, inverted comma मध्ये, the unified system of beliefs and practices related to sacred things. The unified system of beliefs, the unified, UNIFIED, system, SYSTEM, system of belief LIEFS and practices, PRACTICES, practices related to sacred things, related to sacred, SACRED, sacred things, inverted comma close. Those who have common beliefs and practices are united into one single moral community to religion. Emile Durkheim defines religion as the unified system of beliefs and practices related to sacred things. ही डेफिनेशन रिलीजनची इमाईल डरखाईम यांनी केली आहे. म्हणजेच पवित्र गोष्टींशी संबंधित असणाऱ्या श्रद्धा आणि प्रथा ह्यांची एकत्रित असणारी व्यवस्था म्हणजे धर्म. म्हणजे बघा, ह्या डेफिनेशन मध्ये दोन अतिशय महत्वाचे शब्द आहेत, बिलीफ्स आणि प्रॅक्टिसेस. म्हणजे सॅक्रेड थिंग्स म्हणजे पवित्र गोष्टी, पवित्र गोष्टींशी संबंधित असणाऱ्या श्रद्धा आणि प्रथा ह्यांची एकत्रित असणारी व्यवस्था म्हणजे धर्म. अशी डेफिनेशन इमाईल डरखाईम यांनी केलेली आहे. आता दोज हू हॅव कॉमन बिलीफ्स अँड प्रॅक्टिसेस, अशी लोक ज्यांच्याकडे बिलीफ्स आणि प्रॅक्टिसेस ह्या समान आहेत आणि ते युनायटेड आहे इंटू सिंगल मॉरल कम्युनिटी मध्ये थ्रू रिलीजन, म्हणजे एकाच धर्मातली लोक असं म्हणायला इथं हरकत नाही. आता सोशलायझेशनच्या ज्या प्रॅक्टिसेस आणि प्रोसेसेस आहेत ह्या धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत. कारण काय, सगळ्यांचे धर्म सेम नसू शकतात. तर ज्या धर्मानुसार आपली जडणघडण होते त्यानुसार, त्या धर्मानुसारच आपल्या प्रॅक्टिसेस, सवयी आणि प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या असतात एका रिलीजन पासून दुसऱ्या पर्यंत. ठीक आहे. पुढं मोस्ट केसेस मध्ये जर आपण बघितलं तर जे लहान मुलं आहेत ते काय अडॉप्ट करतात ऍज अ रिलीजन म्हणून, तर त्यांचे आई वडील जे अडॉप्ट करतात तेच ते अडॉप्ट करतात. म्हणजे इन मोस्ट केसेस चिल्ड्रन अडॉप्ट द रिलीजन ऑफ देअर पॅरेंट्स. जे आई वडिलांचा जो धर्म आहे, जर मी आज हिंदू धर्माची आहे तर माझी जी मुलं आहेत त्यांचा धर्म ते कुठला अडॉप्ट करणार आहेत, तर माझा तो बाय बर्थ जो मिळाला आहे तो, पुढे त्यांना तो धर्म फॉलो करायचा आहे. आता प्रत्येक रिलीजन फॉलो करतो त्याचे स्वतःचे राईट, अधिकार. प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्या धर्मानुसार अधिकार आहे, रिच्युअल्स आहेत, कस्टम्स आहेत, सेरिमनीज आहेत, एक्सेट्रा. म्हणजे आता सध्या नवरात्र सुरू आहे. गुजराती लोकांचा अतिशय जवळचा सण गरबा, दांडिया खेळणं ह्या चालीरीती आहेत, प्रथा आहेत, कल्चर आहे. त्यानुसार असणारे कपडे, कुठल्या सणाला कोणते कपडे घालायचे, कोणता रंग घालायचा, हे सुद्धा त्या धर्मानुसार ठरलेलं असतं. म्हणून इथं म्हटलंय की प्रत्येक रिलीजन जो आहे तो स्वतःचे राईट हे
संस्कार ज्याला आपण ते फॉलो करत असतात, विधी फॉलो करतात, चालीरीती, समारंभ, ड्रेसिंग ज्याला पेहराव म्हणतो, भाषा, श्रद्धा इत्यादींचं पालन तो धर्म करत असतो. आणि एका धर्मानुसार ते बदलतात सुद्धा. म्हणजे एका धर्मात हे आहे तर दुसऱ्या धर्मात हेच असेल असं काहीही कंपल्शन नाही. ठीक आहे. आता धर्म जो आहे, रिलिजन जो आहे तो इन्स्पायर करतो इंडिव्हिज्युअलला, त्याला प्रभावशाली असतो इंडिव्हिज्युअल करिता धर्म. का तर तो सर्व करतो वेलफेअर फॉर युजर कम्युनिटी आणि सोसायटी. धर्माच्या माध्यमातून त्यांच्या कम्युनिटीचं, त्यांच्या समाजाचं कल्याण होऊ शकतं असं इथं म्हटलेलं आहे. सोबतच कम्युनिटीचं कल्याण झालं तर सोसायटीचं हे होणारच. म्हणूनच रिलिजन अंडरलाईन करतं क्वालिटीज ऑफ सिटी ट्रूथ, म्हणजे सत्य हे गुण अधोरेखित करतं. धर्मनिष्ठा जी आहे ही धर्मनिष्ठा धर्माच्या माध्यमातून सत्य काय आहे हे सत्य गुण अधोरेखित करतो. आता सॉलिडॅरिटी आणि हार्मनी जी आहे ह्युमन बिंग्स मधली, सोशल बिंग्स जे आहेत हे आपलं सुप्रीम ड्युटी आहे तो रिस्पेक्ट करीत. ठीक आहे. आता रिस्पेक्ट आपण हा प्रत्येक धर्माच्या व्हॅल्यूजचा केलाच पाहिजे. आज मी ज्या धर्मात जन्माला आली किंवा जो धर्म मी फॉलो करतो त्याचाच रिस्पेक्ट करून चालणार नाही. तर समाजातल्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक व्यक्तीचा हा धर्म वेगळा असू शकतो आपल्यापेक्षा, म्हणून त्या धर्माचा सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट केलाच पाहिजे असं इथे म्हटलेलं आहे. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं? कळालं का? पुढे बघा. आता सॉलिडॅरिटी आणि हार्मनी म्हणजे काय तर एकता आणि सुसंवाद मानवांमधला, हे इथं महत्वाचं आहे. जसं सोशल बिंग आपलं सुप्रीम ड्युटी काय आहे मानवांची तर रिस्पेक्ट करणं एकमेकांच्या धर्माच्या व्हॅल्यूजचा. प्रत्येक मेंबरचा जो प्रिफरन्स आहे तो पर्टिक्युलर रिलिजियस आयडिओलॉजीचा असू शकतो. ऍट द सेम टाइम ते सेक्युलरिझम सुद्धा सेलिब्रेट करू शकतात. म्हणजे धर्मनिरपेक्ष साजरी करणं हे सुद्धा आपलं सर्वोच्च कर्तव्य आहे. कारण आपण जरी त्या धर्मातले नसतो तरी कुठलाही धर्म असू दे त्याचं धर्मनिरपेक्ष ज्याला आपण सेक्युलरिझम म्हणतो ते सेलिब्रेट केलंच पाहिजे. सो मेजो लेवल सोशलायझेशन मधलं पहिलं शाळा आणि दुसरं रिलिजनचा भाग संपला. तिसरं आपण शिकणार आहोत सोशल क्लास. SOCIAL सोशल क्लास, CLASS. सोशल क्लास. लिहिलं सोशल क्लास. आता सोशल क्लास हा क्लास मार्क करतो बाय अ सेट ऑफ पीपल हु शेअर सिमिलर स्टेटस. म्हणजे समाजातली अशी लोक ज्यांचा दर्जा हा सेम आहे त्याला म्हणतात सोशल क्लास. आता दर्जा म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळी पैशाच्या दृष्टिकोनातनं, प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातनं एक जो स्टेटस मिळालाय आपल्या आयडेंटिटीनुसार, आपण शिक्षण घेतलं, शिक्षण घेऊन आपण खूप चांगली नोकरी मिळाली, त्यातनं आपण खूप पैसा कमवला, प्रॉपर्टी कमवली, काही वेल्थ पॉवर आपल्याकडे आहे, त्याला म्हणतात सोशल क्लास. आता असं ज्यांच्या लोकांकडे आहे ते एका गटात येतात, त्याला आपण सोशल क्लास म्हणून कन्सिडर करतो. आणि याचे सेट ऑफ पीपल मार्क केले, सेट ऑफ पीपल जे शेअर करतात सिमिलर स्टेटस विथ रिगार्ड टू फॅक्टर्स लाईक वेल्थ, इन्कम, एज्युकेशन आणि ऑक्युपेशन, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. आता ह्यातला प्रत्येक जो आहे इच ऑफ दिस क्लासेस हॅज इट्स ओन बिलीफ. आता जरी हा सेट आहे लोकांचा तरी पण प्रत्येकाचा विश्वास, ऍटिट्यूड, ओपिनियन आणि वर्ल्ड व्ह्यू हा मात्र वेगळा असू शकतो. तो जरी सोशल क्लास मध्ये ते एकत्रित आले तरी पण त्यांचे बिलीफ, ऍटिट्यूड, ओपिनियन्स आणि वर्ल्ड व्ह्यू हे मात्र वेगळे असणारच आहे. ठीक आहे.
म्हणूनच हे क्वाईट नॅचरल आहे जे की चिल्ड्रन जिथे मूल जन्माला येतो ते पर्टिक्युलर क्लासमध्ये जन्माला येतो आणि त्यानुसारच त्याचं सोशलायझेशन होत असतं बाय द नॉर्म्स डिक्टेटेड बाय द सोशल क्लास. आता जो माझा सामाजिक दर्जा आहे त्या सामाजिक दर्जानुसारच मी माझे जगण्याचे नॉर्म्स ठरवलेले आहेत आणि त्याच घरात जे मूल जन्माला येतं ज्यांचा काही सोशल क्लास आहे त्यानुसारच त्या मुलाचं सोशलायझेशन होत जातं आणि जे काही त्या सोशल स्टेटसनुसार सोशल क्लासनुसार जे काही नॉर्म्स डिक्टेट केले आहे सांगितलेले ते त्यांनी फॉलो करायचे विच इन टर्न आर गायडेड बाय प्रॉपर्टी रिलेशन. ठीक आहे. आता इथे क्लासचा जो रोल आहे हा पुढे प्रायमरी डिटर्मिनंट म्हणून तयार होतो सोशलायझेशनच्या प्रोसेसच्या वेळी आणि तो कॅरी आउट सुद्धा केला जातो. आता जी पोझिशन आहे क्लास सिस्टीमची ही व्हर्च्युअली अफेक्ट करतं प्रत्येक आस्पेक्ट ऑफ लाईफला जे एज्युकेशन पॉलिटिकल अफिलिएशन जॉब प्रेफरन्सेस और सेक्शुअल प्रेफरन्सेस. ठीक आहे. आता बघ क्लासचा जो रोल आहे हा प्रायमरी डिटर्मिनंट निर्धारक म्हणून तयार होतो कुठल्या वेळी तो सोशलायझेशनची जी प्रोसेस आहे त्यावेळी तो कॅरी आउट केला जातो. आता ही जी पोझिशन आहे क्लास सिस्टमची ही व्हर्च्युअली अफेक्ट करतं प्रत्येक आस्पेक्टला. आता प्रत्येक आस्पेक्ट कशाचा तर आपल्या आयुष्याचा जो एज्युकेशन पॉलिटिकल अफिलिएशन जॉब प्रेफरन्सेस और सेक्शुअल प्रेफरन्सेस सुद्धा असू शकतात. म्हणजे राष्ट्रीय संलग्नता असो नोकरीची प्राधान्य असो किंवा लैंगिक प्राधान्य असो तर ह्या सगळ्यांवर ह्या सगळ्याच पैलूंवर ते अफेक्ट करते. क्लिअर. That's it. So it is the second level of socialization and major level of socialization. ते 3 पार्ट फॅमिली रिलीजन आणि सोशल स्टेटस कंप्लीट झालेलं आहे. आता तिसरं आणि शेवटचं आपल्याला शिकायचंय लिहा मॅक्रो लेवल सोशलायझेशन. MACRO सगळ्यात आधीची होती मायक्रो MICRO. आता मायक्रो हे छोट्या छोट्या गटांबरोबर इंटरॅक्शन करतं आणि आता जी शिकणार आहे मॅक्रो ही ग्लोबल लेवलला इंटरॅक्शन करतं. म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ग्लोबल कम्युनिटी मास मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल नेटवर्क. 4 पॉइंट त्याच्यात. लिहिलं. मायक्रो लेवल सोशलायझेशन मध्ये लिहा पहिलं फर्स्ट लिहा पहिला आहे ग्लोबल कम्युनिटी. पहिला आहे ग्लोबल कम्युनिटी. दुसरं आहे मास मीडिया. दुसरं लिहा मास मीडिया. तिसरं इलेक्ट्रॉनिक मीडिया. चौथं आहे सोशल नेटवर्क. सोशल नेटवर्क. मॅक्रो लेवल सोशलायझेशन मधले हे 4 पार्ट आपल्याला शिकायचे. पहिला ग्लोबल कम्युनिटी म्हणजे जागतिक स्तराचे. दुसरा मास मीडिया. तिसरं इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि चौथं सोशल नेटवर्क. आता मायक्रो लेवल मध्ये लार्जर युनिट बरोबर आपण काम करतो. इथे आपण एंटायर नेशन एंटायर ग्लोबल फोर्सेस आणि इंटरनॅशनल युनिटचा इथे आपला प्रभाव इथे किंवा त्या लेवलला आपण काम करत असतो. तर सगळ्यात आधी घेऊया आपण ग्लोबल कम्युनिटी जागतिक समुदाय.
ग्लोबल कम्युनिटी. आजच्या जगामध्ये जर बघितलं तर जी ॲडव्हान्समेंट आहे टेक्नॉलॉजीची किंवा ग्लोबल ही स्ट्रॉंग झाली आहे. जिओग्राफिकल बाउंड्रीज ह्या डिसअपिअर झाल्या, डिस्टन्सेस हे रिड्यूस झाले आणि कम्युनिकेशनचं नेटवर्क हे लोकांपर्यंत आलंय. ओव्हर द वर्ल्ड एकत्रित येतं. कशाच्या द्वारे? तर जे काही बॅरियर्स आहे कास्ट, रेस आणि रिलिजन्स हे एलिमिनेट करण्याच्या द्वारे. म्हणजे आजच्या जगात जर सांगायचं झालं तर जी ॲडव्हान्समेंट आहे म्हणजे जी प्रगती आहे त्यामुळे जग संकुचित झालं आहे असं म्हणायला. ते कशा प्रकारे ही टर्म वापरली आहे ते मी एक्सप्लेन करते की ग्लोबल जे आहे हे श्रंक झाले, आकुंचन त्याचं पावलंय. जिओग्राफिकल बाउंड्रीज ह्या नाहीशा झालेत. म्हणजे जिओग्राफिकल बाउंड्रीज म्हणजे काय? तर आधी पूर्वी आपल्याला संदेश द्यायला किंवा निरोप द्यायला किंवा भेटायला खूप लांब लांब जायला लागायचं. त्यासाठी टेलिफोन नव्हते, कुठलंही कम्युनिकेशनचं माध्यम नव्हतं. तर त्यावेळी जिओग्राफिकल बाउंड्रीज म्हणजे भौतिक सीमा ज्या आपण म्हणतो त्या नाहीशा झाल्यात. अंतर जे आहे हे सुद्धा कमी झालं आहे आणि कम्युनिकेशन म्हणजे संपर्काचं जे नेटवर्क आहे हे लोकांना एकत्रित आणतं. ऑल ओव्हर द वर्ल्ड ते जगाला एकत्रित आणतं आणि हे करत असताना कुठलंही बॅरियर नाही आहे. कशामध्ये कुठलाही अडथळा नाहीये कास्टचा, रेसचा आणि रिलिजनचा. म्हणजे कुणीही काही कुणाशी कम्युनिकेशन करू शकतं, इंटरॅक्शन करू शकतं ह्या माध्यमातून असं म्हटलं. Thus we are confirming the communication dynamics and moving towards a global community or a global village. म्हणजे कॉन्फिगरेशन आपण करत आहोत. जागतिक संस्कृतीच्या जागतिक गावाकडे आपण जात आहोत. कशाच्या माध्यमातून? तर संप्रेषणाची जी गतिशीलता आहे त्या संप्रेषणाच्या गतिशीलतेच्या माध्यमातून. आता हे वाढता ऍक्सेस आहे इन्फॉर्मेशनचा जो एक उदय देतो कल्चरल अपॉर्च्युनिटीजला. कुणाला कुणाला देतोय उदय? तर असे जे मोठे मोठे मासेस आहे ज्याचा एक ग्रेटर स्कोप आहे सोशलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. म्हणजे माहितीचा वाढता जो प्रवेश आहे त्याचं सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो वाव आहे त्या वाव असलेल्या सांस्कृतिक संधीमध्ये वाढ झालेली आहे असं म्हटलेलं आहे. कशामध्ये? काय मुद्दा होता पहिला? ग्लोबल. सेकंड, मास मीडिया. मास मीडिया लिहा मास मीडिया. आता मास मीडियामध्ये काय म्हटलं आहे तर मास मीडिया कंप्राइज करतो दोन्ही, प्रिंट मीडिया आणि जे प्रिंट मीडिया त्याला आपण म्हणतो ना मीडिया, वृत्तपत्र, वाहिन्या वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये काय काय बघा दोन्ही आहे. प्रिंट मीडिया म्हणजे छापील स्वरूपाचं म्हणजे न्यूजपेपर आपण एक एक्झाम्पल इथं घेऊ शकतो, पुस्तकं घेऊ शकतो, मॅगझिन्स सुद्धा घेऊ शकतो एक्सेट्रा जे लिखित स्वरूपातलं आहे ते. आणि सोबतच दुसरी दोन मीडिया दिलेला आहे. तर एक आहे प्रिंट आणि दुसरी आहे नॉन प्रिंट मीडिया. आता नॉन प्रिंट मीडियामध्ये येतं रेडिओ, टेलिव्हिजन आणि मूवी, पिक्चर. लिहून घ्या बरं का. याच्यावर पण जर एखाद्या दिवशी तुम्हाला प्रश्न दिला तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे. आता गोल जे आहे हे रिच आउट करायचं आपल्याला, त्या गोल पर्यंत पोहोचायचं त्या मासेसच्या, पण विदाउट इस्टॅब्लिशिंग पर्सनल कॉन्टॅक्ट. ह्याच्यामध्ये कुठलंही वैयक्तिक नातेसंबंध इस्टॅब्लिश करायचं नाहीये, परंतु आपल्याला मासेस पर्यंत पोहोचायचा हा आपला गोल आहे. बिटवीन द सेंडर्स अँड रिसिव्हर्स, पाठवणारा आणि घेणारा. आता हे परमिट्स करतं इंटू ऑल आस्पेक्ट्स ऑफ सोसायटी. म्हणजे सोसायटीचे सगळे जे भाग आहे त्याच्यामध्ये परमिट करतं टू बी पॉलिटिकल असू शकतं, लिंग्विस्टिक असू शकतं, कल्चरल किंवा स्पिरिच्युअल सुद्धा. आता मास मीडिया आहे ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. सकारात्मक आहे, कुठलीही बाजू घ्या, कुठल्याही बाजूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक इन्फ्लुएन्सेस हे इन्क्लूड असतात. ठीक आहे. दॅट. तिसरं घ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया. तिसरं इलेक्ट्रॉनिक मीडिया.
इलेक्ट्रॉनिक मीडिया. आता डेव्हलपिंग कंट्री जे आहेत लाईक इंडिया, त्याच्यामध्ये टेलिव्हिजन आणि कम्प्युटर्स हे खूपच महत्वाचा घटक बनले आहे सोशलायझेशन च्या एजन्सीज मध्ये. इंटरनेट, मोबाईल फोन, त्यालाच आपण सेलफोन्स म्हणतो, हे खूप वाढत आहे. ह्याच्या माध्यमातून इस्टॅब्लिशमेंट जी आहे कॉमन इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे टेलिव्हिजन असू दे, कम्प्युटर्स असू दे, इंटरनेट असू दे, ह्याच्यामुळे लोकांमधलं जे काही सामायिकरण किंवा जोडणी आहे ती इथे वाढताना दिसून येत आहे असं म्हटलेलं आहे. लहान मुलं जी आहे ती एक्सपोज होत आहेत ह्या वर्ल्डला बियॉन्ड देअर होम आणि कम्युनिटी. म्हणजे कुटुंबाच्या व्यतिरिक्त जे काही आपण म्हणतो कुटुंब आणि समुदाय ह्याच्या बियॉन्ड जाऊन लहान मुलं एक्सपोज करत आहेत ग्लोबल कम्युनिटीला आणि ते सोशलाइज सुद्धा होत आहेत. इन सच अ वे जर म्हणायचं झालं तर ते फिट करतात स्वतःला ग्लोबल वर्ल्ड मध्ये. म्हणजे आत्ताचं जे युग आहे हे ग्लोबल युग आहे, टेक्नोसावी जग याला म्हणतात. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे सोशल नेटवर्किंग. सोशल नेटवर्किंग हे जे सोशल नेटवर्किंग आहे इम्प्लाय करतं यूज ऑफ इंटरनेट. इंटरनेटचा वापर based on social media programs in order to make connection with one's family members, friends, relatives, classmates, clients or customers. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये मीडिया किंवा सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, लिंकेड आहे, अजूनही वेगवेगळे माध्यम आहे, त्या माध्यमातून आपण एकमेकांबरोबर कनेक्ट होऊ शकतो. इंटरनेट बेस्ड सोशल मीडियाचे प्रोग्राम्स इन ऑर्डर टू मेक कनेक्शन. ठीक आहे. म्हणजे यांच्याशी जी संबंध जोडायचे आहेत ते एखाद्याच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, वर्गमित्र, क्लायंट यांच्याशी संबंध जोडण्यासाठी इंटरनेटचा आपण आधार घेतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे सोशल मीडियाचे प्रोग्राम सुद्धा आपण वापरतो. ठीक आहे. आता हे काय प्रोव्हाइड करतं तर एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं लोकांना जे शेअर करतात त्यांचे कॉमन इंटरेस्ट, लाईक आणि डिसलाईक, बिल्डअप करतात डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्शन. म्हणजे सोशल ज्या साईट्स आहेत फॉर एक्झाम्पल फेसबुक असू दे, ट्विटर, इंस्टाग्राम एक्सेट्रा, ह्याच्या माध्यमातून हे सगळं होतं. ओपन अप करत आहेत नवीन जगाला, सगळ्यांना एकत्रित आणतात, एक्सपोज करतायत. लहान मुलांचं माइंड जे आहे ते वेगवेगळ्या कल्चर्स मध्ये बिल्डअप करतायत, जे की त्याच्यामध्ये ते खूप लवकर खूप अर्ली एज मध्ये त्याला बऱ्याच गोष्टी माहीत होतात. आजकाल आपण बघितलं की मोबाईल जेवढे फंक्शन्स जेवढे फीचर्स आपल्याला मोबाईलचे माहिती नाही तेवढे आपल्या घरातल्या मुलांना माहिती आहे. सर्फिंग माहिती आहे, इंटरनेट काय आहे हे सगळं माहिती आहे. सगळं ह्या माध्यमातून त्यांना शिकायला मिळतं. हे झालं सोशल मीडिया. नाव न्यू टॉपिक आहे सोशल कंट्रोल. सोशल कंट्रोलचे मी तुम्हाला पॉइंट लिहून देते. सोशल कंट्रोल सुरू करण्याच्या आधी आपण टाइप्स ऑफ सोशलायझेशनवर जरा भर देऊया की टाइप्स ऑफ सोशलायझेशन मध्ये किंवा संपूर्ण सोशलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आपण काय शिकलो ते आपण ठीक आहे. बघा आपल्याला आता सगळं आपण सोशलायझेशन मध्ये काय काय शिकलोय ना ते लिहून घ्यायचं. सोशलाइज. ठीक आहे. SOCIALIZATECION दिसतंय बोर्डवर? दिसतंय. सोशलायझेशन मध्ये नेचर, गोल्स, कॅरेक्टरिस्टिक. नेचर, गोल्स, कॅरेक्टरिस्टिक.
तुमचं झालं. त्यानंतर आपण थिअरीज शिकलो सोशलायझेशनच्या. थिअरी, टाईप, लेवल. ठीक आहे. म्हणजे पूर्ण सोशलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आपण काय काय शिकलो, तर सगळ्यात आधी सोशलायझेशन म्हणजे काय, आणि वेगवेगळ्या ऑथर्सनी वेगवेगळ्या विचारवंतांनी ह्या सोशलायझेशन विषयी काय काय म्हटलंय ते सुद्धा आपण अभ्यास केला. आता सोशलायझेशनचं जे नेचर आहे त्या नेचर ते कसं असावं, जनरेशन टू जनरेशन, फ्रॉम वन सोसायटी टू अनदर सोसायटी आपण हे काही गोष्टी ट्रान्सफर करत असतो. गोल्स मध्ये काय म्हटलंय, आपण इन्स्टिल करतो ऍस्पिरेशन्सला, सोशल रोल्स शिकणे, नवीन स्किल्स शिकणे, कन्फर्मिटी टू नॉर्म्स शिकणे. ठीक आहे. ह्यानंतर आपण शिकतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशलायझेशन. वैशिष्ट्य काय आहे, तर अनेक गोष्टी आहे की लाईफ लॉंग प्रोसेस आहे, इनकल्क्युलेशन जे आहे प्रिन्सिपल्स, तर त्याला सपोर्ट करणं, हेल्प करणं, इनेबल करणं व्यक्तीला, जेणेकरून तो सर्टन टाईप्स ऑफ रोल्स जाते त्याच्यासोबत तो इनॅक्ट करू शकत. अशा एन नंबर ऑफ वैशिष्ट्य आपण सोशलायझेशनचे शिकलो. त्यानंतर आपण थेरीज ऑफ सोशलायझेशन शिकलो. ह्याच्यामध्ये 3 टाइप्स ऑफ थेरीजचा आपण अभ्यास केला. पहिली थेरी जी होती कुलेसची थेरी होती, कुलेस थेरीज ऑफ सोशलायझेशन. त्याच थेरीला लुकिंग ग्लास थेरी सुद्धा म्हणतात. ह्याच्यामध्ये चार्ल्स एस कुलेनी ही मांडलेली थेरी आहे. ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याचे आई वडील कसं बघतात, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्याकडे बघण्याचा, त्यांच्या मुलाला, त्याच मुलाला त्याची गर्लफ्रेंड कशी बघते, त्याच मुलाला त्याचा भाऊ कसा बघतो, त्याच मुलाला त्याची एक्स गर्लफ्रेंड कशी बघते. तर ह्याच्यामधला जो दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा किंवा जे अपिअरन्स आहे त्या व्यक्तीचं इथं बदल. सेकंड थेरी जी आपण शिकलो, मीड्स थेरी ऑफ सोशलायझेशन. ह्याच्यामध्ये जॉर्ज हर्बर्ट मीडने एक्सप्लेन केलाय सोशलायझेशनला कुठल्या लाईट मध्ये, तर रिझल्टिंग ऍक्ट्स ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियस आणि अनकॉन्शियस मध्ये इथे 2 टाईप सांगितले की बायोलॉजिकल फ्रेलिटी आहे, ह्युमन ऑर्गॅनिझमची जी फोर्स करते त्यांच्या कॉपरेशनला एकमेकांबरोबर ग्रुप कॉन्टॅक्ट मध्ये इन ऑर्डर टू सर्वाइव्ह. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सांगितले की असे ऍक्शन्स विदिन अँड अमंग ह्युमन बिंग्स जे की फॅसिलिटेट करतात त्यांच्या कॉपरेशनला आणि इन्शुअर करतात त्यांचा लेवल ऑफ सर्वायवल. ही झाली मिड्स थेरी. तिसरी थेरी आपण जी शिकलो, फ्राईड सायकोअनालिटिक थेरी ऑफ सोशलायझेशन. ह्याच्यामध्ये सिगमंड फ्राईड यांनी काही गोष्टी मांडल्या. त्यांनी प्रपोज केले ह्युमन सायकल जे डिवाइड केले 3 पार्ट्स मध्ये, इज, इगो आणि सुपर इगो. आता याच्यामध्ये प्रत्येक कॉन्शियस ऍक्शन ही कॉज आहे अनकॉन्शियस मध्ये, आणि जे कॉन्शियस आहे सिम्पली पपेट आहे, कठपुतली आहे इन द हँड्स ऑफ अनकॉन्शियस मधलं. आता वॉट एव्हर एक जण ऍडल्ट बनतो तो डिटरमाइन करतो त्याच्या अर्ली चाइल्डहुड. ठीक आहे. तो ह्या झाल्या थेरीज ऑफ सोशलायझेशन. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ सोशलायझेशनचा अभ्यास केला. ह्यामध्ये आपण एकूण 5 टाइप शिकलो. कुठल्या टाइप्स ऑफ सोशलायझेशन मध्ये, पहिली प्रायमरी और चाइल्डहुड सोशलायझेशन, दूसरी सेकेंडरी और एडल्ट सोशलायझेशन, तीसरी रिसोशलायझेशन आणि डिसोशलायझेशन, ही झाली थर्ड टाइप. फोर्थ टाइप होती अँटिसिपेटरी सोशलायझेशन आणि 5वी टाइप होती रिव्हर्स सोशलायझेशन. हे काय होतं, तर ह्या होत्या टाइप्स ऑफ सोशलायझेशन. म्हणजे सोशलायझेशन ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये होत असतं, हे या माध्यमातून आपण शिकलो. लास्ट पॉइंट आपण घेतला एजन्सीज ऑफ सोशलायझेशन. जे डिफरंट टाइप्स ऑफ एजन्सीज आहे सोशलायझेशन, शाळा आहे, कुटुंब आहे, रिलीजन आहे, गव्हर्नमेंट आहे, एन नंबर ऑफ टाइप्स आपल्याला एजन्सीच्या इथे आपण शिकलो. त्यानंतर आपण आलो लेवल्स ऑफ सोशलायझेशन, जो रिसेंटली पार्ट आपण संपवला. आता कुठलंही सोशलायझेशन कुठलंही काम करत असताना आपण वेगवेगळ्या टप्प्यावर ते करतो. कोणी छोट्या छोट्या गटांबरोबर करतो, कोणी सगळे गट एकत्रित घेऊन काम करतो, किंवा कोणी ते सगळे गट घेऊन ग्लोबल लेवलला काम करतो, इंटरनॅशनल लेवलला. तर तेच लेवल आपल्याला सोशल प्रॉब्लेम हँडल करताना सुद्धा समजून घ्यायचे आहे. आता लेवल्स ऑफ सोशलायझेशन मध्ये आपण मायक्रो, मेझो आणि मॅक्रो हे 3 लेवल शिकलो. आता मायक्रो मध्ये MICRO, मायक्रो आणि मॅक्रो मध्ये आय आणि ए चा फरक आहे. ठीक आहे. आता मायक्रो लेवल सोशलायझेशन मध्ये 3 टप्पे दिलेले आहेत. पहिलं कुटुंब म्हणजे फॅमिली, दुसरं
पीअर ग्रुप आणि तिसरं नेबर. ठीक आहे, ह्या टप्प्यामध्ये मायक्रो लेवल काम करतं. हे लेवल आहे पहिलं. दुसरं लेवल आहे मेझो लेवल सोशलायझेशन. मेझो लेवल सोशल ज्यांचं सुटलं आहे, बुलेट पॉईंट लिहिले नाही किंवा काही नोट डाऊन नाही केलं, त्यांच्यासाठी मी परत सांगते, लिहून घ्या. मेझो लेवल सोशलायझेशन मध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे स्कूल, दुसरा पार्ट आहे रिलीजन आणि तिसरा पार्ट आहे सोशल क्लास. स्टेटस नुसार हा ठरला जातो. ठीक आहे, शाळेमध्ये कसं आपण शिकतो, धर्माच्या माध्यमातून कसं शिकतो आणि सोशल स्टेटसच्या माध्यमातून आपलं सोशलायझेशन हे कसं होतं. ही झाली मेझो लेवल ऑफ सोशलायझेशन. तिसरी लेवल मायक्रो लेवल ऑफ सोशलायझेशन. हे तुम्हाला मी काल लिहून सुद्धा दिलो. मायक्रो लेवल ऑफ सोशलायझेशन मध्ये 4 पॉइंट्स आहे. पहिला ग्लोबल कम्युनिटी, दूसरा मास मीडिया, तीसरा इलेक्ट्रॉनिक मीडिया लेवल. थ्री टाइप्स ऑफ लेवल. हे झाले लेवल. टाइप्स मध्ये 5 टाइप्स आहे. प्रायमरी, सेकंडरी, रिसोशलायझेशन आणि डिसोशलायझेशन, अँटिसिपेटरी, पाचवं काय होतं, रिव्हर्स. ठीक आहे, हे झालं रिव्हर्स. थेरीज मध्ये 3 टाइप्स थेरी आहे. फुलेज, नीड, सायकोअनालिसिस. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक मध्ये नंबर ऑफ कॅरेक्टरिस्टिक, गोल्स आहेत, नेचर सुद्धा आहे. सो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतात, हा सगळ्या लेवलला तुमचा अभ्यास असायला पाहिजे. म्हणजे एखादी संकल्पना जर तुम्हाला दिली, त्याच्या स्वरूप पासून तर ऍडव्हान्टेज डिसऍडव्हान्टेज पर्यंत सगळे मुद्दे त्यात कव्हर झाले पाहिजे, तर तुम्हाला ती संकल्पना समजली असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, इतकं क्लिअर झालं. पुढचा पॉइंट लिहा, सोशल कंट्रोल. नवीन टॉपिक आहे. सोशल कंट्रोल मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ डेफिनेशन्स ऑफ सोशल कंट्रोल, सोशल कंट्रोलचा पर्पज, सोशल कंट्रोलचे टाइप्स आणि एजन्सीज ऑफ सोशल कंट्रोल. एवढं सगळं आपल्याला उद्या शिकायचं आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये कुणाला काही अडचण असेल, समजलं नसेल तर ते नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला विचार. ठीक आहे, क्लिअर. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू सो मच.